अनिकेत तटकरे हे सरोगसी बाळ आहेत. आम्ही फॉर्म काढला नसता तर त्यांचा राजकीय जन्मच झाला नसता, असा जोरदार हल्लाबोल अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलाय. रायगडात सध्या खासदार सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र दळवी यांच्यात जोरदार वाकयुद्ध सुरू आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि तटकरे कुटुंबियांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना अनिकेत तटकरे यांनी दळवींवर तिखट शब्दात पलटवार केला होता. तसंच पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळावं यासाठी दळवी तटकरेंकडे फेऱ्या मारत होते, असा आरोपही त्यांनी केला होता. गुरुवारी आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा अनिकेत तटकरे यांच्यावर निशाणा साधला. विधान परिषद निवडणुकीत आम्ही उमेदवारी अर्ज काढला नसता तर अनिकेत तटकरेंचा राजकीय जन्मच झाला नसता, असं सांगत दळवी यांनी त्यांचा उल्लेख सरोगसी बाळ असा केला. अनिकेत तटकरेंचा राजकीय जन्मच झाला नसता अशा शब्दात दळवींनी त्यांच्यावर टीका केली. आमदार महेंद्र दळवी यांच्या या जहरी टीकेनंतर रायगडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा राजकीय वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. कर्जत येथे अनिकेत तटकरे यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आज दळवींनी त्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघातून 2026 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली होती. अखेरच्या क्षणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे अनिकेत तटकरे यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला. शिवसेना शिंदे गटाच्या कोकणातील आमदारांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात चर्चा झाल्यानंतर शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. त्यामुळे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून गेले. सगळ्या अनिकेत तटकरे हे कोकणाचं सरोगसी बाळ आहे. सरोगसी बाळ आहे याचं कारण असंच आहे की खऱ्या अर्थाने जे त्याने आता वक्तव्य केलं, मी थोडंसं जस्ट बघितलं त्यांना तिथे, खरं त्यांचा राजकीय जन्म झालाच नसता. मुळात कोकणवासियांनी किंबहुना आमच्या भरतशेठ असतील, महेंद्र थोरवे असतील, महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आमचे शिंदेसाहेब असतील, यांनी खरं तर त्याला दुजोरा दिला. फॉर्म काढला नसता तर लढाई होऊन आम्ही नक्की जिंकलो असतो. म्हणून बघायला सांगितलं की सरोगसी बाल जन्माला आलं आहे, त्याने आमच्याविषयी आखले तारे तोडूच नये आणि विशेषतः तटकरे फॅमिलीनी राजकीय परिभाषा करू नये. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.